रेल्वेमध्ये नोकरी करायची असेल तर एक मोठा प्रश्न पडतो. रेल्वे अप्रेंटिस करावं का थेट ग्रुप डी? कारण एकीकडे आहे थेट सरकारी नोकरी आणि दुसरीकडे आहे रेल्वे ट्रेनिंग प्लस भविष्यातील मोठा फायदा. पण तुम्हाला माहिती आहे का? रेल्वे अप्रेंटिस केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रुप डीमध्ये 20% जागा ह्या रिझर्व्ह असतात. म्हणजेच लाखो विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत तुम्हाला मिळू शकतं एक शॉर्टकट ॲडव्हान्टेज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दोन्हींचा संपूर्ण कंपॅरिझन पाहणार आहोत. तर सर्वात आधी पाहूया निवड प्रक्रिया. जर तुम्ही रेल्वे ग्रुप डीसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला RRBची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागते. या परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात, त्यामुळे स्पर्धा खूप मोठी असते. पण रेल्वे अप्रेंटिसमध्ये बहुतेक वेळा कोणतीही परीक्षा नसते. तुमची निवड होते 10वी आणि ITIच्या मार्कच्या मेरिट लिस्टवर. म्हणजेच ज्यांना परीक्षेची भीती वाटते किंवा सरळ मेरिटवर रेल्वेत प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी अप्रेंटिस हा खूप चांगला पर्याय ठरतो. आता बोलूया सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल, तो म्हणजे पगार. ग्रुप डीमध्ये लागल्यावर तुमचा बेसिक पगार हा साधारण 18,000 रुपये असतो. यासोबत DA, HRA आणि इतर भत्ते मिळून एकूण पगार हा 22,000 ते 25,000 रुपये होऊ शकतो. पण रेल्वे अप्रेंटिसमध्ये पगार नसतो, तुम्हाला मिळतो फक्त स्टायपंड. हा साधारणपणे 7,000 ते 9,000 रुपये दरम्यान असतो. कारण लक्षात ठेवा, अप्रेंटिस ही सरकारी नसून एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे. पण आता येतो सर्वात मोठा गेम चेंजर. जर तुम्ही रेल्वेमधून अप्रेंटिसशिप पूर्ण केली तर भविष्यात जेव्हा रेल्वे ग्रुप डी लेवल 1ची भरती निघेल तेव्हा 20% जागा अप्रेंटिस केलेल्या विद्यार्थ्यांसाठी रिझर्व्ह असतात. याचा अर्थ काय? जिथे सामान्य विद्यार्थ्याला 80-90 मार्क्स लागतात तिथे अप्रेंटिस केलेल्या विद्यार्थ्याला कमी मार्क्सवरही सिलेक्शन होण्याची शक्यता वाढते. म्हणजेच अप्रेंटिस हा एक प्रकारचा फ्युचर ॲडव्हान्टेज आहे. तर आता प्रश्न, तुम्ही काय निवडावं? जर तुम्हाला लवकर सरकारी नोकरी आणि चांगला पगार हवा असेल तर थेट ग्रुप डीसाठी तयारी करा. पण जर तुम्हाला रेल्वेमध्ये एक्सपिरियन्स प्लस फ्युचर ॲडव्हान्टेज हवा असेल तर रेल्वे अप्रेंटिस हा एक स्मार्ट ऑप्शन आहे. तुम्ही सध्या कोणत्या गोष्टीची तयारी करत आहात, ग्रुप डी की रेल्वे अप्रेंटिस? कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला रेल्वे अप्रेंटिस आणि ग्रुप डीची कंपॅरिझन PDF हवी असेल तर कमेंटमध्ये फक्त रेल्वे लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी नोकरीविषयी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.